नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लक्षी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत 21 जुलै 2024 रोजी झालेला SRPF गट क्रमांक 7 दौंडचा पेपर, त्यामधले मराठी व्याकरणचे प्रश्न, चालू घडामोडीचे प्रश्न व जीके जीएसचे सर्व संपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊन जाईल। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन विद्यार्थी असतील, जुने विद्यार्थी असतील व आपल्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राइब केले नसेल त्यांनी सबस्क्राइब करून घ्यायचा आहे। साइडच्या बेल आयकॉनला ऑल क्लिक करून घ्यायचा आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला लगेचच त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल। तर प्रथम आपण प्रश्न पहिला पाहूया। प्रथम स्टार्टिंगच मराठी व्याकरणापासून आहे। प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी पूर्ण उच्चाराचे वर्ण कोणते आहे? थोडं फास्ट घेतो मित्रांनो, कारण का संपूर्ण क्वेश्चन कमी वेळ कालावधीमध्ये कव्हर झाले पाहिजेत। तर खालीलपैकी पूर्ण उच्चाराचे वर्ण कोणते आहेत? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, खालीलपैकी संयुक्त स्वर ओळखा। तर खालीलपैकी संयुक्त स्वर ओळखा, तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 ए हा संयुक्त स्वर आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, खालीलपैकी कोणत्या शब्दाचे रूप एकवचन आहे? तर खालीलपैकी कोणत्या शब्दाचे रूप एकवचन आहे? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 खेडे या शब्दाचे रूप एकवचनी आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, षष्टी या विभक्तीचे खालीलपैकी एकवचन प्रत्यय कोणते आहेत? तर षष्टी या विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते आहेत असे विचारलेला प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 चा, ची, चे। त्यानंतर पुढील प्रश्न, एकूण विभक्ती 8 आहेत, कारकार्थ 6 आहेत, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, खालीलपैकी दर्शक सर्वनामे खालीलपैकी दर्शक सर्वनामे ओळखा। तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 हा, ही, हे ही दर्शक सर्वनामे आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्यास कोणते क्रियापद म्हणतात? IMP प्रश्न आहे। ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्यास कोणते क्रियापद म्हणतात? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो आकर्मक क्रियापद असे म्हटले जाते। त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी हर्षदर्शक केवलप्रयोगी अवयव ओळखा। तर हर्षदर्शक केवलप्रयोगी अवयव कोणते आहेत? वा, वा, आहा, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, साधित शब्दाचे प्रकार किती? तर साधित शब्दाचे प्रकार एकूण किती आहेत? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 एकूण 4 प्रकार आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, अर्धा मुर्दा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? तर अर्धा मुर्दा हा शब्द अंशाव्यस्त आहे, ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य उत्तर आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे किती प्रकार पडतात? तर क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे किती प्रकार पडतात? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 4 प्रकार पडतात। त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी खालील पर्यायातील नृप या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द ओळखा। तर नृप या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 महेश। मग नृप म्हणजे काय? तर नृप म्हणजे राजा, नरेश, भूपाळ आणि महिपती याला काय म्हटलं जातं? राजा म्हटले जाते। त्यानंतर पुढील प्रश्न, जीवन, शिक्षण, विद्या, मंदिर, मूल्य, लघुत्तम या शब्दामध्ये एकूण किती शब्द शुद्ध आहेत असा विचारलेला प्रश्न आहे। त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए 2 शब्द शुद्ध आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न, त्यांनी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले या वाक्यातील अधोरेखित भागासाठी कोणता अलंकारिक शब्द योग्य आहे? तर अधोरेखित कोणता आहे? अतिशय चिकाटीने प्रयत्न करणे म्हणजे काय? भगीरथ प्रयत्न करणे, ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य उत्तर आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, उंबराचे फूल म्हणजे काय? अलंकारिक शब्द कोणता आहे? उंबराचे फूल म्हणजे क्वचितच घडणारी गोष्ट। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचं की व्हिडिओ कसा वाटतोय, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे मित्रांनो। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील 5वे अक्षर कोणते येईल? तर शब्द दिलेले आहेत आणि म्हण तयार करायची आहे। तर ही म्हण कशी तयार होणार? दे माय धरणी ठाय, दे माय धरणी ठाय। तर यातलं 5वं अक्षर काय येईल? र येईल, ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर राहील। 5वा प्रश्न होता। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, पुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय शब्द आहे? तर पुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय शब्द आहेत? परभाषीय शब्द, तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 स्टेशन हा शब्द परभाषीय शब्द आहे। तत्सम, तद्भव, देशी सोडून बाकीचे सर्व परभाषीय शब्द आहेत, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न, हँगर या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता आहे? तर हँगरला मराठीत काय म्हटले जातं? तर हुक म्हटले जातं। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, अतिप्रसंग, अध्ययन, अनुक्रम, उत्कर्ष आणि दुर्लभ हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए उपसर्ग घटित शब्द आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य समूहदर्शक शब्द निवडा। मुंग्यांची असते रांग, तर नाण्याची काय असते? चळत, ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य उत्तर राहील। त्यानंतर पुढील प्रश्न, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे काय? या शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा। तर हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे तितिक्षा, याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4। त्यानंतर पुढील प्रश्न, खालील म्हणीपैकी वेगळी म्हण ओळखा। तर खालील म्हणीपैकी कोणती वेगळी म्हण आहे? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2
बाप तसा बेटा. थोडं फास्ट होतंय, जरा ऍडजस्ट करून घ्या. आपल्याला व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न कव्हर करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. पावलो पावली. पावलो पावली या शब्दाचा समास ओळखा. तर पावलो पावली या शब्दाचा समास आहे अविभाव समास. ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढील प्रश्न. बहुवीर्य समासाचे उदाहरण ओळखा. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 चक्रपाणी आणि पद्यनाभ. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न IMP प्रश्न आहे. कर्तरी प्रयोगात टिमटिंब आपली हुकूमत चालवतो. कर्तरी प्रयोगात कोण आपली हुकूमत चालवतो? याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 कर्ता आपली हुकूमत चालवतो. त्यानंतर पुढील प्रश्न. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक A उदार. कृपणला काय विरुद्धार्थी शब्द उदार. तर त्यानंतर पुढील प्रश्न. भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे? तर भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचे योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढील प्रश्न. हिमालय पर्वताची उंची किती मीटर आहे? तर हिमालय पर्वताची उंची 8711 मीटर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत आणि विधान परिषदेच्या 78 जागा आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? तर यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. कमेंट करायचे आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून. मराठी मावळ्यांना माझी एक विनंती आहे, तुम्ही कमेंट करा छत्रपती शिवाजी महाराज. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी यांनी सुरू केलेले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा कोणती आहे? तर कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 याचे योग्य उत्तर आहे Cu आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. जमनापारी ही जात कोणत्या प्राण्याची आहे? तर जमनापारी ही जात शेळीची आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस जवानांचे प्रशिक्षण केंद्र SRPF चे प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? तर नानवीज. ना वीज ना पाणी, त्याला म्हटलं जातं नानवीज. त्यानंतर पुढील प्रश्न. धरणाच्या पाण्याची क्षमता कोणत्या एककात मोजतात? तर धरणाच्या पाण्याची क्षमता ही TMC या एककात मोजली जाते. त्यानंतर पुढील प्रश्न. भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 मुंबई हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे. लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे की व्हिडिओ कसा वाटतोय. त्यानंतर भीमा नदीचा उगम कोठे झालेला आहे? पुढील प्रश्न आहे. भीमा नदीचा उगम हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर येथे झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढील प्रश्न. मानवी शरीरातील गुणसूत्रांची संख्या किती आहे? तर मानवी शरीरातील गुणसूत्रांची संख्या 46 आहे. ऑप्शन क्रमांक A याचे योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. अजीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग होतो? तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे रातंधेपणा होतो. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस होतो. ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेर होतो. त्यानंतर पुढील प्रश्न. पाऱ्याचा उत्कलनांक किती आहे? तर पाऱ्याचा उत्कलनांक बिंदू 357 डिग्री सेल्सिअस 357 अंश डिग्री सेल्सिअस आहे. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 याचे योग्य उत्तर राहील 357 पाऱ्याचा उत्कलनांक. त्यानंतर पुढील प्रश्न. विद्युतधारेचे एकक कोणते? विद्युतधारेचे एकक याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 एम्पियर विद्युतधारेचे एकक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो ह्याचं ऍक्च्युअली उत्तर काय आहे? जेल बेअर्ड असं उत्तर आहे. इथं जॉन बेअर्ड्स दिले. तर जेल बेअर्ड यांनी 15 सप्टेंबर 1959 रोजी भारतामध्ये युनेस्कोच्या मदतीने सहाय्याने टेलिव्हिजनचा शोध लावलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. 3 जानेवारी हा कोणता दिन विशेष म्हणून साजरा केला जातो? तर 3 जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढील प्रश्न. भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत KC नियोगी. त्यानंतर पुढील प्रश्न. भारतीय नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? तर भारतीय नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 15 मार्च 1950 झालेले आहे. आणि आता भारतीय नियोजन आयोग म्हणून काय म्हणून ओळखला जातो? तर भारतीय नित्य आयोग असा म्हणून ओळखला जातो. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे. गडचिरोली जिल्ह्यात जुलै 2024 मध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत खालीलपैकी कोणत्या पथकाने विशेष कामगिरी केली? तर नक्षलवाद्यांनी झालेल्या चकमकीमध्ये कोणत्या पथकाने विशेष कामगिरी केलेली आहे? याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 C60 या पथकाने विशेष कामगिरी केलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. भारत व चीन युद्ध कोणत्या साली झाले? तर 1962 साली भारत व चीन युद्ध झालेले. ऑप्शन क्रमांक 4 याचे योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढील प्रश्न. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली आहे? तर रामकृष्ण मिशनची स्थापना ही स्वामी विवेकानंद यांनी केलेली
आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर घटना समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ कोण देतात? तर भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ कोण देतात? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, राष्ट्रपती हे भारताच्या सरन्यायाधीश यांना शपथ देतात. त्यानंतर पुढील प्रश्न 50वा, भारतीय स्टेट बँकेची SBI भारतीय स्टेट बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर भारतीय स्टेट बँकेची स्थापना 1 जुलै 1955 साली झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू अशाच प्रश्नपत्रिकेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हाला येणाऱ्या एक्झामला माझ्याकडून बेस्ट ऑफ लक.